आणि यानंतर नीला रवींद्र यांना विनंती करते की या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींना त्यांनी उजाळा द्यावा. नमस्कार. आणि इथे रंगमंचावर उपस्थित असलेले त्यावर यावं आणि अविनाशच्या सर्व रसिकांच्या वतीने सत्कार. सोज्वळता, मांगल्य, वात्सल्य यासारख्या अमूर्त भावनांना लाभलेला मराठमोळा चेहरा म्हणजे सुलोचना दिदी. त्यांनी पडद्यावर सुंदर सजलेला असा हा प्रेमाचा लखोटा या ठिकाणी आपण दिदींच्या हाती सुपूर्द करत आहोत. त्याचबरोबर महावस्त्र देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करतो आहोत. अतिशय देखणं असं हे स्मृतिचिन्ह आणि हा प्रेमाचा लखोटा अतिशय सुंदर मोत्यांनी सजलेला असा. बाबासाहेबांची उपस्थिती या ठिकाणी आहे त्यामुळे शिवशाहीचा थाट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे, जो शिवमुद्रेच्या रूपानेही आपण पाहिला आणि आता या पुरस्काराच्या रूपाने पुन्हा एकदा अनुभवतो आहोत. मान्यवरांना पुन्हा एकदा आसनस्थ होण्याची विनंती करते. सर्व मान्यवरांची मनोगत ऐकायला आपण उत्सुक आहोतच, पण तत्पूर्वी काही विशेष सन्मान आणि यानंतर आपण मान्यवरांना आज हृदयनाथजींच्या समवेत या ठिकाणी भारती बहिणी सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या प्रेमाचा अगत्याचा प्रत्यय प्रभावळकरांसह संपूर्ण हृदयशाळचा परिवार नेहमीच घेत असतो. त्यांनी ही प्रेमाची भेट आणि स्वागत स्वीकारावं ही नम्र विनंती. आयुष्याला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मटा करत असतं की जे गरजू आणि गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्या पाठीमागे ज्या पद्धतीने मटा उभं राहतं. तेव्हा मी मानकर साहेबांना विनंती करते की आपण या ठिकाणी या नवनिर्वाचित आमदारांचा आपले पार्ले महोत्सव सारख्या उपक्रमातून स्वतःला पार्लेकरांच्या आणि यानंतर पालवलकर हृदयनाथजींचा वाढदिवस आहे तेव्हा पहिल्यांदा त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि मी त्यांना खूप लहानपणापासून पाहिल्यामुळे आशीर्वादही देते. ज्या हृदयनाथला मी उचलून घेतलेलं आहे, फिरवलेलं आहे, ते हृदयनाथ आज पंडित होऊन इतके मोठे झालेत आणि त्यांच्या नावचं पारितोषिक मला मिळतं. हे मला फार अभिमानाची गोष्ट वाटते. तशी पारितोषिकं खूप मिळतात, पण हे पारितोषिक मला अतिशय जवळचं आणि अभिमान वाटणार आहे. बाकी प्रभावळकर इतके धावपळ करतात, सगळ्यांना बोलवतात, त्यांचा सन्मान करतात, तेव्हा हृदय आर्टचं आणि प्रभावळकरांचंही मी खूप खूप अभिनंदन करते आणि धन्यवाद देते. नमस्कार. मला गायला बसेल, माझ्यासमोर हार्मोनियम असेल, वादक असतील, त्यामुळे माझा मनोगत आपल्या
नक्की माने. आपण याचा आधार मला आशीर्वाद दिला याबद्दल मी आपला मनापूर्वक आभारी. धन्यवाद. अशा कलाकारांवरती किती प्रेम करतात त्याची साक्ष आहे. म्हणायचं नसतं किंवा अशा वेळेला अध्यक्षांनी फार बोलू नये, झटकन आटोपते घेतो. परंतु खरोखरच माझ्या डाव्या हाताला विलक्षण कर्तृत्वाची अशी दोन सरस्वतीची आपत्ती बसलेली आहेत. दिदींना आपण आता वयानुसार ओळखता आज, पण मी एका वेगळ्याच पद्धतीने ओळखतोय. आपल्याला ते माहिती नसेल. शिवचरित्र ज्यावेळेला आम्ही केलं त्यावेळेला पुरंदरे वाडा हा आर्थिक दृष्टीने पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळलेला होता. काय नव्हतं. त्या भायखळ्याच्या मार्केटमध्ये मी भाजी विकत होते. पण तो पुस्तक मी झालं नाही का, तर सगळं सांगायची आवश्यकता नाही. आपल्याला नवल वाटेल. आज माझ्या डाव्या हातालाच दिदी बसलेले आहेत. माझ्या पुस्तकाच्या पहिल्या ग्राहक त्या आहेत. मला स्वतःला त्यांच्याकडे जावं लागले नाही. त्यांनी माझ्याकडनं ते पुस्तक दिलं. ही आत्मीयता आहे ना, दुर्मिळ आहे. खरोखरच दुर्मिळ आहे. आपण खूप आनंदात आहोत. गेले 10-12 दिवसापासून खूप आनंदात आहोत. आणि पुढेही पण 5च काय पण अनेक वर्ष अशा आनंदाने राहणार. आपण व्यक्तित्वान अशा तरुणांना निवडून दिलेलं आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्या पुढे येणार आहे, निश्चित येणार आहे. किती आनंद झालाय सगळ्यांनाच तो प्रत्येकाने आपल्या अवतीभोवतीच्या माणसांच्याकडे पाहून अनुभवलेला आहे की किती अरोट आनंद लोकांनी व्यक्त केला. आणि त्यात आजचा कार्यक्रम हा त्यात दाखल करावा लागेल. त्या आनंदामध्ये जसं केशर टाकावं तसा आजचा हा कार्यक्रम इतका गोड, अतिशय गोड, हृदयस्पर्शी असा हा कार्यक्रम आहे. ते नाथपंथी आहेत आणि नाथपंथीयांचं एक व्रत आहे जे आहे अलख निरंजन. त्या अलख निरंजनचा प्रत्यय हा गेले त्यांच्या तरुणपणापासून, मी अगदी 75 वर्षे असं म्हणणार नाही, कारण पहिली वयाची जी काही बालपणाची वर्ष असतात ते आपण गृहीत धरतो, ते संस्कारच असतात. परंतु समजू लागल्यापासून या तरुण मुलांना काय काय करून दाखवलंय ते आपण ऐकतो आहोत. आणि भाग्ययोग असं आहे की त्यांच्या तोंडून ऐकतो. हा सगळा भाग फार मोठा आहे. दिदींचे शब्द ऐकताना तर इतका मला ते सगळं सांगायला वेळही नाही, पण एकाच वाक्यात बोलतो. आमच्या पुरंदरे वाड्यामध्ये शोभा आहेत अशा आमच्या वहिनीचा आहेत. आमच्या केवळ पुरंदरे वाडीतच नव्हे, सगळ्या महाराष्ट्राच्याच त्या वहिनीचा आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेली कामं आपण पाहिली असतील. त्यांच्या एका कामाबद्दल निषेध सुरू झालेला आहे तर सगळ्या माहिती आहे. कारण त्यांचं एक विलक्षण इमेज आपल्या डोळ्यापुढे आहे. आणि त्यात एक भूमिका एका याच्यात ती त्यांनी जी केली त्या भूमिकेमध्ये नृत्य होतं थोडस. आता तो सुद्धा सगळ्यात विषय नको आपल्याला, पण त्यात ते नृत्य त्या दिग्दर्शकानं आणि त्या लेखकांनी पण त्यात पाहिलं. अनेक लोकांना आवडलं नाही. हाच दिदींचा सत्कार आहे.